बघा, प्रत्येक बाजू 3 सेंटीमीटर असलेल्या घनाकृतीला सर्व बाजूंनी लाल रंग दिला आहे. ही घनाकृती कापून तिचे 1 सेंटीमीटर लांबीचे घन ठोकळे तयार केले तर फक्त एकच बाजू लाल रंगाने रंगवलेली असे एकूण किती ठोकळे असतील? लेकरांनो, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी एकच बाजू, मग इथं लाल दर्शवला, एकच बाजू कुठलाही असू शकते, लाल, निळा, पांढरा, हिरवा, एकच बाजू लाल रंगाने रंगवलेली असे एकूण किती ठोकळे? अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीचं एक सूत्र लेकरांनो, 6 गुणिला कंसामध्ये n-2 आणि कंसाचा वर्ग करायचा. मग हे कंसातील n म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये. तर या nचा अर्थ असा की इथं प्रत्येक बाजू 3 असलेला घन आहे किंवा घनाकृती आहे. मग n म्हणजे काय इथं? तर n म्हणजे त्या घनाची दर्शवलेली बाजू. सूत्राच्या ठिकाणी ही बाजू मांडून उत्तरापर्यंत पावलं टाकायचे. साधं आणि सोपं सूत्र, 6 गुणिला n-2 कंसाचा वर्ग. 6 गुणिला n म्हणजे काय? तर मग आता इथं त्या घनाची बाजू 3 सेंटीमीटर. घनाच्या सर्व बाजू सारख्याच असतात लेकरांनो, लक्ष द्या. हा घन म्हणजे एक प्रकारचा, त्याला लांबी, रुंदी, उंची असते म्हणून भाग वेगळा. एक प्रकारचा बाजूच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं चौरसाच्या बाजू सारख्या असतात तत्परायण घनाच्या सुद्धा बाजू ॲज इक्वल असतात. 3-2 आणि इथं कंस आणि त्याचा वर्ग. 6 गुणिला, आता कंसातील वजाबाकी 1 अर्थात 1चा वर्ग. 1चा वर्ग 1 सर आणि 6 1 6. जो प्रश्न विचारला, एकच बाजू लाल रंगाने रंगवलेली असे एकूण किती ठोकळे असतील? त्याचं उत्तर प्राप्त झालं 6 ठोकळे. हे तुमच्या प्रश्नाचं पोरांनो उत्तर. ओके, घनाकृती ही माझी किंवा घन ठोकळे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.